कालच्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या की दादा तुला एक तरी वडापाव बनवताना बघून आम्हाला खूप आनंद झाला. ताईंनो तसं नाही, एकट्या बाईवर लोड दिला की ती बाई मरून जायची की. मी तुमच्या वहिनीला बिलकुल एवढासाही त्रास होऊ देत नाही. मी सगळं करतो. ती पण सांगेल तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी काय काय करतो आणि काय काय नाही. ती असते 12 वाजता एक असते, कारण त्यावेळेस पण खूप गर्दी होते. आणि संध्याकाळी मग 4 नंतर ती माझ्यासोबतच असते. नाहीतर बाकी वेळेत ती घरीच असते. बाकी वेळेत मीच बनवतो. आणि तुम्हाला मेन विषय सांगायचं म्हणजे ती फक्त तळते. मी सगळं तिला ते जो असतो ना आतली जी बटाट्याची भाजी असते ना वड्याची, तिला ते असं बरोबर नाही का आपण हे करतो, काय म्हणतात त्याला, गोल करतो ना आपण, ते असं चपटं ते करून मी देतो. ती नुसतं तळते. बाकी बेसन पण मला नाही जमत. बेसन कसं म्हणजे ते तयार करायचं मला नाही जमत. ते मीठ, खायचा सोडा, ते काय काय टाकत असतात ना, त्याचा आकार नाही समजत. कसं असतं, बाया ह्या स्वयंपाकात परफेक्ट असतात आणि माझी पूजा तर एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे ती करते, ते काय मी नाही करत. ते तेवढं बनवून देते, बाकीचं मी करतो. तर बघा, आता मी सकाळी गेलो कुठं, धाराशिवला गेलो. बटाट्याचं एक पोतं आणलं, मिरच्या एक 15 किलो आणल्या, तर तेल आणला. आणि इकडं कॅरेटमध्ये पाव आहेत. हे असं पाव दोन्ही साईडला दिसलं ना, हे असं पाव, हे बटाटा असं बांधतो आणि मिरच्या अशा जवळ घेतो. इथं मला गाडी चालवाय देखील येत नाही, एवढं दाटून वाटून आणतो मी सगळं सामान. मग हे नेलं ना, मी आता नाश्ता करत नाही, काय करत नाही, आधी स्टॉलवर जातो. जर चालू केलं असेल तर, तिनं केलंय चालू, मग तिथं मी आधी जातो. आणि हे सगळे वस्तू मी धाराशिववरून आणतोय. 15 किलोमीटर एवढं मी नुसतं असा चेंबून येतो. एकदा हे पोतं गाडीवर टाकलं, मग मला खालीही उतरता येत नाही. म्हणजे तासभर मी असाच थांबून राहतो तिथं पावासाठी. पाव लेट भेटतात ना, मग त्यामुळं थांबून मग तिथून ते तास आणि हे यायचं अर्धा तास, 1.5 तास मी असा गाडीवर असतोय. इकडं तिकडं उतरता येत नाही ना, काहीच नाही. आता अजून काय बोलायचं होतं मला. हां, तर आम्ही तुमच्या वहिनीला त्रास देत नाही, काळजी करू नका. तुमचा भाऊ काम करायला लागला आहे, चांगला हुशार झाला आहे. आता सगळं मार्गाला लावलं. चांगल्या अशा आपल्याला कल्याणच्या दादानं काल कमेंट आली मला त्याच व्हिडिओ खाली की कल्याणच्या दादानं मस्त आयडिया दिली, चांगल्या मार्गाला लावलं. म्हणजे असं असतं ना, सगळ्यांनाच आनंद होतो आहे की त्यांचा, माझ्या सर्व बहिणींना आनंद होतो आहे की त्यांचा भाऊ कुठं तर आता सेटल होतो आहे. धावपळ होते हो. आता मी गेल्या तिला पाठवून देत असतो, जा म्हणतो तिला काहीतरी नाश्ता वगैरे करून ये, आणि मी तिथं थांबत असतो. पुन्हा तिला 12 वाजता का नाही, 12 वाजल्या की ती तिथं लागते, म्हणजे लागते. त्यावेळेस गर्दी असते. त्यामुळं आता चटणी बनवायची होती, तिला पाठवून देईल पटकन. आज जरा मी लवकरच आलो आहे, परत पाववाल्यानं जरा आणून दिले अर्धा तास लवकर, त्यामुळं आलो आहे. मिरच्याचं हे लय तिखट आहे, माझ्या डोळ्याला काय झालं, मिरच्याच लय खात्यात. नाही, पण मी मुद्दाम नाही तिखट आणल्या, मला आज अशीच मिरची भेटली. म्हणजे तिखट आहे जराशी. ही हाताला असं मी पकडलं आहे तर हाताची आग व्हायला लागली अशी. चला मी बाकीचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, मी घरी जाऊन व्हिडिओ करतो. त्याला दिलं पाठवून नाश्ता करायला. मी आलोय, मी झाडून काढतोय आता. तिथं काय होतंय, कचरा होतंय ना, त्या रीतीनं. हां, लय रात्री गर्दी असल्यामुळं मामा. हां, ती काय व्हायला लागले रात्रीच्या. आता आम्हाला उशीर झालेला असतंय तेव्हा कधी झाडायचं समोरचं, म्हणून ही ठेवून जात आहोत तसंच. मग लय कचरा झालता, तिनं झाडल्याला, पण तरी पण मी डबल झाडतोय आता. ती कधी झाडत नाही ना, ते माझ्याकडं आहे हे काम. सगळं स्वच्छ ठेवावं लागतं. सगळं झाडून करून घेतलं. आणि इथं कागद काय होत्यात, ती लेकरं जे वडापाव घ्यायला येतात ना, ते काही कुरकुरे वगैरे पण खात येतात ना, तर ती पण कागद फेकतात. मग ते सगळं जाळून दिलं इकडलं तिकडलं जमा करून. अजून हाय असं कुठं दिसतात, पण ते पेटत नव्हतं ना, म्हणून मी काही गोळा केलं नव्हतं. आता करेल. हां, माझी चिमणी आली. भात नाही दिला आज तुम्हाला, का बरं? खाऊन या की, जावा, शिजलंय आता, जा खिचडी खाऊन या, जा खीर खाऊन पळा. तिकडं ते चप्पल विकणारे मामा बसले होते, त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा, म्हणून मी गर्दी संपली. आता 1:30 वाजल्यात.
मग ती गर्दी संपली, आपली शाळा सुटल्यावर असते ती रोजची 12ची आहे ती. आज काय मला व्हिडिओ काढायचं जमलंच नाही. आणि आज आर्यन रोहन पण आले नाही. रोहन आलता एकदा, त्याला पाव मागवला आम्ही, पाव आणला दिलं त्यानं आणि कधी गेला माहीत पण नाही. आत्ता मग म्हणलं व्हिडिओ कसा का बाबा, काय आपण काढलंच नाही म्हणलं. बरं जाऊ द्या म्हणलं. मग पूजाला पण म्हटलं जा घरी, तिला पण दिलं पाठवून. ती जेवण करायचं असेल आता, नाहीतर झोपली असेल, आराम करत असेल. मग बाकी काढून दिले मी 20-25 वडापाव मीच बनवून दिलं. मला एक सांगायचं होतं ना, मी आधी ना रील बघितलेलं असं इंस्टाग्रामवर, गरम तेलात उकळते हात घालतात आणि त्यांना काहीच नाही होत. तसंच मी आज वडा सोडत होतो, गर्दी होती. पूजाला म्हटलं तू सरक बाजूला, ती कशी लय स्लो करते, असं करते पीठ खाली असं जो एक्स्ट्रा पीठ असतो तो असा पूर्ण काढून पुन्हा सोडते, लय उशीर लावते. मी काय केलं, तिला म्हटलं तू बाजूला सरक, मी सोडतो. मी घ्यायचं ते टाकायचं, पटकन उचलायचं या 3 बोटात असं फिरवून फिरून सोडायचं. माझे हे 3 बोटं तेलात जाऊन आले, काहीच नाही झालं. म्हणलं मी तर ओरडलंच होतं, म्हणलं आता गेले बोटं पण काहीच नाही झालं. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, उकळत्या तेलात माझे बोटं गेले पण मला काहीच नाही झालं. हाय तसे बोटं आहेत माझे. रात्रीचा एक किस्सा सांगायचा होता मला. शाळेवरची 3 पोरं होती आणि आम्ही बंदच करणार होतो. पूजा भांडी घासत होती, 5 वडापाव राहिलेली आणि म्हणलं आता हे पोरांना खायला, आणि आम्ही बंद केलं. मग आर्यन पण इथंच बसलेला. आर्यनला म्हणलं आर्यन काढून खा त्यातले, आता तू बसल्या बसल्या, असं पण घरी जाऊपर्यंत लेट उशीर होत आहे आणि ती जेवण वगैरे बनवणार त्यानंतर तोपर्यंत तू झोपून जातोय असं म्हणलं. आर्यन म्हणलं नाही पप्पा थांब, थोड्या वेळानं खाणार आहे मी, मला खाऊ वाटाणा असं बोलला. आणि तेवढ्यात 3 पोरं आले शाळेवरचे, बारके होते, एक 5वी 7वी 8वी असे होते पोरं. मग त्यांना म्हणलं, ते थांबले आणि उभे राहिले, मला बघितलं. मग मला म्हणतात काका वडापाव संपले काय? म्हणलं हाय ना, म्हणजे किती घेणार आहे? तर म्हणे 4. म्हणलं का रे एवढा लेट? म्हणे आम्हाला लय भूक लागली, आत्ता भूक लागली आणि आम्ही तेव्हा बघितलेलं चालू होतं, आता बंद झालं अचानक, आम्हाला थोडा उशीर झाला म्हणलं शाळेवरून यायला, लय भूक लागली आहे म्हणलं. मग पूजा म्हणती त्यांना ते 4 आहेत ना आतमध्ये वडापाव, 5 आहेत ना, ते 4 देऊन टाका त्यांना. मग ते 4 दिलं त्यांना. मग ते असं बोलले होते ना लय भूक लागली, मग त्यांना अजून 2-3 पाव एक्स्ट्रा दिलं. आणि तो आपण भजे वगैरे असा चुरा निघतो ना, अजी बघ बरं मध्ये आहे का घे, मग ते त्याला देऊन टाकलं. मग घे एक, मग त्यातून मग बस. मग ते सगळं त्याला पैसे दे की. पैसे हा कुठलं पैसे? तुला तेलाच्या कलईतच बसवेल उकळत्या. किती आहे? 50 झाले, 5 खाल्लाय. 2-2चे 2 आणि 1 10चा. बघा हे असले असते दलिंदर. खाल्लाय 4, 5 आणि 4चे पैसे टाकलंय, फोन पे केलंय त्यानं. म्हणतो 10 रुपये माझ्याकडे, झाकण जुले लवकर घेऊन ये ना, झाकण जुल्या, नाहीतर तुझं कामच खलास. हा थांब ना, मला बोलू दे. मग त्यांना मी ते 2-4 पाव पण देऊन टाकलं, एवढे असे भजे होते ते पण देऊन टाकलं. त्यांना चुरा होता एवढा असा, ते पण देऊन टाकलं. म्हणजे आम्ही ते लागतं चुरा आम्हाला, पण म्हणलं यांची भूक महत्त्वाची. त्यांच्याकडून फक्त 40च रुपये घेतलं आणि बाकी त्यांना देऊन टाकलं. आणि त्याचा बारका भाऊ होता एक शाळेवर, ते 3 आलेले, त्यांनी 3घांनी 3 खाल्ले, 1-1 आणि 1 भावासाठी घेऊन जात होते. मग ते सगळं मटेरियल त्यांना टाकून दिलं. म्हणलं जावा तिथं बसून खावा, इथं अंधारात सावका जा म्हणलं, इचू काटा बघून जावं, मोबाईल टॉर्च लावून जावं म्हणलं. बारकी होती. मला पण लय माझ्या जीवाला आनंद झाला की म्हणलं एखाद्याचं पोट, एखाद्याची भूक आपण, म्हणजे एकट्याला भूक लागलेली आपण त्याला खायला देऊ शकलो. ते काय फुकट नाही घेतलं आपल्याकडून त्यांनी. ते 40 रुपयाचे 4 वडापाव घेतले त्यांनी, पण 2-4 पाव, ते चुरा, भजे, ते एवढं दिलं ना, त्यांचं पोट भरलंच असेल. पैसे घेतले आपण वडापावचे, 4 वडापावचे पैसे घेतले, पण त्यानं एवढं दिलं मला. आणि पूजा म्हणती किती आईबाप कसं सोडत असतील लेकराला एवढ्याला. त्याला कोणालाच सांगू शकत नाही ना भूक लागली मला खायला द्या म्हणून. त्यांचा टाईम असतो, सकाळी 7ला एकदा नाश्ता, 7:30ला, मग दुपारी 12ला जेवण, आणि मग 12च्या नंतर संध्याकाळी 5ला. आणि मग 5 नंतर, आता 5ला माणूस एवढ्या लवकर जेवतोय, मग नंतर भूक लागणारच ना.
आता काही पोरं तर कॉलेजची यंग पोरं असतात. यंग वय म्हणजे खाण्याचं वय असतो तो, त्याच वेळेस त्यांना खायला नाही भेटलं की मग शिक्षणासाठी देतात आई बाप सोडून. लय वाईट वाटलेलं मला खरंच. मी त्यांना सांगितलं असं वडापाव 4-5 घेऊन 50 रुपये घालवण्यापेक्षा काय करायचं, फरसाणचा पुडा, कांदा हे असं ठेवायचं जवळ, चिवडा वगैरे. आणि भूक लागली, फरसाणच्या पुडामधनं थोडा एवढा असा फरसाण घ्यायचा, त्यात तो पांढरा चुरमुऱ्या टाकायचा आणि मिक्स करून कांद्यासोबत खायचा. हे बघा ते आपल्याकडे येतात ते, त्यांनी आपल्याला उलट आपली विक्री होती. पण मी का सांगतो की बाबा कोणाही लेकराचं कमीत कमी त्याचं पोट भरून जावं म्हणून. मी असे शाळेतले पोरं असले ना, ते हॉस्टेलला बाहेरचे असतात ना, तर त्यांना मी देतो कधी पण, असं त्यांच्याकडे पैसे पण कमी असतील तरी देऊन टाकतो. मला कल्याणच्या दादांनी सांगितलेलं, हे शाळेवरचे जे बाहेरगावचे पोरं असतात त्यांच्याकडं काय 4-5 रुपया कमी असतो, 1 रुपया कमी असतो, असं नाही बघायचं, देऊन टाकायचं त्यांना. पण माझं पण मन, मी पण देऊन टाकतोच. आणि आमचा दादा म्हणजे देव माणूस आहे आमचा दादा. चला या व्हिडिओला आता इथंच थांबवतो. बाय. लय मोठा व्हिडिओ झाला, सॉरी बरं. काय ज्याने कोणी बघितलं असेल शेवटपर्यंत त्याने अशी कमेंट टाकायची, दादा सॉरी नको म्हणू, असं म्हटलं की ओळखणार लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलं. चला बाय बाय.